नाथ बाबा पहिला शब्द वापरतात कृपाळू. ज्ञानोबराय कसे आहेत तर कृपाळू. लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवरती कृपाळू दोनच आहेत. पहिले कृपाळू माझे भगवंत आहेत आणि दुसरे कृपाळू माझे संत आहेत. भगवान किती कृपाळू आहे. मारायला आलेली पूतना. भगवान किती दयाळू आहे. मारायला आलेली पूतना विष भरून आली. हलहाल नावाचं विष आपल्या वक्षस्थलामध्ये भरून आली. का आली. भगवंताला मारण्यासाठी. अरे एवढी क्रूर भावना घेऊन आली पूतना. ज्यावेळी यशोदा मातेच्या महालामध्ये प्रवेश करते, यशोदा मातेच्या दारामध्ये आनंद आहे. भागवतामध्ये फार गोड प्रसंग आहे. सर्व आनंदामध्ये थै 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 नाचतात. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी दिनो घोड़ा दिनो और दिनो पाल की. बच्चन को लाडू पेड़ा बूढ़न को लापसी. नंद घर आनंद भयो जय कन्हैया लाल की. आता काल्याचं कीर्तन नाही, काल्याचंच कीर्तन होईल सुरू. मला फक्त भगवान किती दयाळू आहे तेवढंच सांगायचं. आनंद सुरू आहे माय बाप. आनंद सर्व घेतात. 60 साल के बूढ़े देखो हो गया जजवान रे. हो गया जजवान. हो गया जजवान रे. हो गया जजवान. हो नाचे कूदे झूम मचावे. नाचे कूदे झूम मचावे. बोले मीठी बाणी नंद जी की. नंद जी की. नंद जी की. बज रहे आज. विठ्ठला विठ्ठला. दुधात साखर आमचे भागवताचार्य परममित्र शिव तेजानंदजी महाराज. कथा संपून आला हो वाटतं. कथा संपून आला हो काय. महाराजांनी धन्यवाद. ऐका. चमत्कार सा हो गया लोगो हो गई बात निराली. रात रात में नंद बाबा की. रात रात में नंद बाबा की दाढ़ी हो गई काली काली. बस नंद जी के अंगना में बज रहे आज बधाई. सब बधाई देते हैं, बधाई लेते हैं. तेवढ्यामध्ये पुतना मावशी त्या भीड मधून येते आणि यशोदेला आवाज देते. होरी यशोदा कहा कर रही हो. ये ब्रिज भाषा. ओए कहाँ भाई. ओए बाबा. ओए भैया कहाँ गए थे. ये ब्रिज भाषा है. और यशोदा कहा भाई. सर्व गोपिका म्हणतात अरे मैया तो एक कछु पतो नाही. नंद रानी के घर बडे सुंदर लाला ने जन्म लियो है. पूतना तिथपर्यंत जाती माय बाप. मला पुढे जायचंय. भगवान किती दयाळू आहे तेवढंच सांगायचंय. पूतना मावसी मध्ये जाते. यशोदेला आवाज देते. यशोदा माता म्हणते अरे ब्राह्मण स्त्री खूब भगवान से खूब मेरे लाला से खूब आशीर्वाद देना. हम अपने काम में थोड़े व्यस्त हैं. पूतना मावशी भगवंताला पाहते. भगवंताला पाहते. डोळे बंद करते. आधी तुम्ही काल्याच्या कीर्तनामध्ये ऐकाल. भगवंताला पाहते. भगवंताला आपल्या वक्षस्थळाला लावते. भगवंताला दुग्ध प्राशन करते. आता ऐका. पूतना भगवंताला दूध पाजते पण वक्षस्थळामध्ये विष सुद्धा भरलेलं आहे. पाजते दूध पण भावना किती वाईट आहे. अरे मारायला आलेली पूतना. भगवान विचार करतात कोण असेल ही. पूर्व इतिहास काढतात. दूध पाजतो याचा अर्थ कोण आहे. बलीची मुलगी. इच्छा केली होती वामन अवतारामध्ये. ऐसो मेरो लाला अगर भयो है तो वाको मैं दूध पिलाऊंगी. असं जर माझं लेकरू झालं तर मी त्याला दूध पाजेल. भगवान म्हणले माता तथास्तु. बळीला पाताळामध्ये घालतात. असं जर माझं कार्ट माझ्या पोटी जन्माला आलं तर याला पाताळात घालील. भगवान म्हणले तथास्तु. विष पाजून मारेल. भगवान म्हणले तथास्तु. दोनही इच्छा पूर्ण करतात या जन्मामध्ये. भगवान डोळे बंद करतात. पण ऐका भगवान विचार करतात पूतना मारायला आली पण कामते करते जी माझी माय यशोदा करते. भगवान काय करतात. जी सायुजता नावाची मुक्ती मा यशोदेला नंतर द्यायची ती सर्वात अगोदर पूतना मावशीला देतात. माझं भागवत बोलतं.
अहो बकिया अहो बकिया जिघाशया पाययता प्यसाद्वी लेभे गतिं धातृचितां ददुन्यं कं वा दयालो शरणं व्रजेमः. अरे मारायला आलेली पूतना भगवान तिला सायुजता नावाची मुक्ती देतात आणि पुतनेवरती कृपा करतात. यापेक्षा दयाळू अजून काय सांगावं. विठ्ठल भगवंत दयाळू आहे. आणखी एक सांगू भगवान किती दयाळू आहे. सगळ्यांना उदाहरण माहिती आहे, फक्त मी तेवढं गातो आणि पुढे जातो. एक त्या वेश्येच्या मुलीला सुद्धा भगवंत आपल्या चरणावरती आली, भावनेने आली. ज्ञानोबरायांची आधी कृपा झाली. ज्ञानोबराया संत दयाळूच आहेत. ज्ञानोबरायांची भेटी झाली. पांडुरंग दिसले. पांडुरंगाला पोट भरून बघितलं आणि पांडुरंगाच्या चरणावरतीच आपला देह त्याग केला. जिला जगाच्या बापाने आपल्या उजव्या बाजूला समाधी दिली, यापेक्षा अजून कृपाळूपणा भगवंताचा काय सांगायचा आहे. विठ्ठल संत म्हणतात ऐसी कृपा बनते कोण माझ्या विठाई वाचून. माझा भगवंत पहिली गोष्ट कृपाळू देव आहे. नंबर 2 संत आहे. मला असं वाटतं तिसरा कोणी कृपाळू जगाच्या पाठीवर एवढा तरी नाही. तिसरा नंबर लागतो मायबापाचा, पण तिथेही स्वार्थच दडलेला आहे. विठ्ठल दुसरे आहेत संत. संतांच्या करुणेचं कृपेचं जर वर्णन करत गेलो तर अजून 2 तास 3 तास कीर्तन होईल है ना. संत किती कृपाळू आहेत. कृपाळू सजन तुम्ही संतच्या कृपाळू सजन तुम्ही साधू संत जीवलग गोमटे ते करा माझे भार उजे तुम्हासे. विठ्ठल संत कृपाळू आहे बाप. एक उदाहरण सांगत गेलो तर रात्र पुरणार नाही, थंडी वाजते आहे का. सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्ञानोबरायांच्या बाबतीत नाथ बाबा बोलतात कृपाळू. नंबर 2 उदार. ज्ञानोबरायांचे कृपाळूपणा काय आहे, ज्ञानोबराय का उदार आहेत, त्यासाठी छोटंसं उदाहरण. पूर्वी हे ज्ञान इति गुह्य अत्यंत लोपलेलं गुरु शिष्य परंपरा होती.
पण माझ्या ज्ञानोबरायांची कृपा झाली. ज्ञानोबरायांची कृपा झाली. विशाल महाराज, रणजित दादा, युवराज महाराज, ओ शिव तेजानंद स्वामीजी, ज्ञानोबराया जर या वारकरी संप्रदायाला मिळाले नसते तर आपण कथा करू शकलो नसतो. काय काय दयाळू आहेत ज्ञानोबराया, काय कृपाळू आहेत. ऐका, मी संपूर्ण भारतभर कथा करतोय, भारतभर कथा करतोय. एवढंच फक्त कट कर रे बाबा. तसं मराठी काही कळत नाही म्हणा त्यांना. विठ्ठा आला. ऐका, महाराष्ट्र जर सोडला ना, महाराष्ट्र जर सोडला तर क्षत्रियाला कथा करण्याचा अधिकार नाही. कथा फक्त तोच करू शकतो जो ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आला. काय कृपा आहे ज्ञानोबरायांची इथे कळेल. महाराष्ट्र जर सोडला तर तुम्ही आम्ही कथा करू शकलो नसतो महाराज. आम्ही गायन करू शकलो असतो, फार फार तर तबला वाजवू शकलो असतो, पॅड वाजवू शकलो असतो. इन्स्ट्रुमेंट ठीक आहे, कथा करू शकलो नसतो. पूर्वी तेच होतं, हे लोपलेलं. अरे कृपा माझ्या ज्ञानोबरायांची. या वारकरी संप्रदायावरती 3 लोकांची कृपा आहे. 3 लोकांची. कुणाची? पहिली कृपा मा पार्वती. पार्वती माता जर भगवान भोले बाबाला प्रश्न करत नव्हती तर ही रीती गुह्या आपल्या समोर आलंच नसतं. आता तो कथाभाग सांगत बसत नाही. मत्स्य रूपामध्ये भगवंतांनी श्रवण केलंय. आता तो कथा भाग फार मोठा आहे. पहिली कृपा मा पार्वतीची. नंबर 2 माझ्या ज्ञानोबरायांची. आणि नंबर 3, अरे हे ज्ञानोबरायांनी एवढं ओपन केलेलं ज्ञान जनसामान्यापर्यंत पोहोचावं, या वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा, सर्वसामान्य कुळातील विद्यार्थी घडावे, या वारकरी संप्रदायाची सेवा घडावी, म्हणून ज्यांनी या वारकरी संप्रदायावरती विशेष कृपा केली त्यांचं नाव आहे सद्गुरु जोग महाराज. वारकरी संप्रदायावरती 3ऱ्या नंबरची कृपा कुणाची असेल तर ती सद्गुरु श्री जोग महाराजांची आहे. या 3 मंडळींची वारकरी संप्रदायावरती फार मोठी कृपा आहे बाबा, फार मोठी. हे गुरु शिष्य परंपरा ज्याला मोडीच काढले ते माझे ज्ञानोबराय. लोपले ज्ञान जगी लोपलेलं ज्ञान ज्ञानोबरायांनी प्रगट केलं. एक विशेष कृपा ज्ञानोबरायांची. विठ्ठला विठ्ठला ही कृपा विशेष ज्ञानोबरायांची. सर्वांना अधिकार दिलाय. ज्या ज्ञानोबरायांना याच आळंदीकरांनी त्रास दिला, ज्या ज्ञानोबरायांना अभ्यास करू दिला नाही, अरे ज्या ज्ञानोबरायाला भिक्षा मिळू दिली नाही, ज्ञानोबराय किती कृपाळू आहेत. बस एवढंच, याच शब्दावरती आपण थांबणार आहोत. ज्ञानोबराय किती कृपाळू आहेत आणि उदार आहेत. अरे ज्या अलंकापूर नगरीमध्ये माझ्या ज्ञानोबरायांना लहान असताना या इंद्रायणीच्या घाटावरती स्नान करू दिलं नाही. ऐका माय बा, 5 मिनिटं लक्षपूर्वक. ज्ञानोबराय आळंदीच्या घाटावरती स्नानासाठी येतात. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना नको रे जाऊ, नको जाऊ ज्ञाना. अरे या आळंदीकरांना आपला विटाळ आहे रे ज्ञाना, नको जाऊ. माऊली म्हणतात, नाही दादा, मी फक्त आळंदीच्या डोहामध्ये स्नान करून येतो दादा. माऊली निघाले, आळंदीच्या घाटावरती आले. घाटावरती आले, वस्त्र बाजूला ठेवले, इंद्रायणीच्या डोहामध्ये डुबकी मारली आणि इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडल्यानंतर
तिथे बसणारे त्यावेळचे कर्मठ ब्राह्मण विसोबा काका उभे आहेत. मंडादारे पोरांनो, ते संन्याशाचं कार्ट या आळंदीच्या डोहामध्ये बुडालं, इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडालं. अरे या संन्याशाच्या कार्ट्यांचं तोंड जरी बघितलं तरी आपल्याला विटाळ होतो. यांनी आज आंघोळ केली. अरे आपली इंद्रायणी बाटली, मला सांगा इंद्रायणीच्या पाण्याला बाट असतो का हो? अरे जगाचा बाट धुवून काढणारी, जगाचा विटाळ धुवून नेणारी माझी इंद्रायणी माता ज्ञानोबरायांनी स्नान केल्यानंतर विटाळ होईल का हो? पण त्यावेळेसच्या कर्मठांनी म्हणावं, पोरांनो अरे मारा त्या ज्ञानाला. ज्ञानोबराया बाहेर आले, हात जोडतात आणि म्हणतात, काका काका जर आमच्या स्नानाने इंद्रायणी बाटत असेल काका तर आम्ही परत येणार नाही काका. पण मला मारू नका हो. आम्ही असा काय गुन्हा केला काका? बोला ना काका, आम्ही असा काय गुन्हा केला हो? आम्हाला इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नान करण्याचा सुद्धा अधिकार नाही. काय पाप केलं काका? का मला मारता काका? काका मारू नका काका. हवं तर परत येणार नाही काका, पण मारू नका काका, तया करा. त्यावेळेस विसोबांनी म्हणावं, अरे बघता काय पोरांनो, मारा याला. आता ती पोरच हो. मारा म्हटल्यानंतर चिखल फेकून मारतात, दगड मारतात. मायबाप डोळ्यासमोर प्रसंगाना ज्या अलंकापूर नगरीमध्ये आम्ही बसलोय, त्या अलंकापूरची ही अवस्था, त्या ज्या ज्ञानोबरायांसाठी आम्ही बसलोय त्या माऊलीची ही अवस्था. माऊली चिमुकले लहान आहेत, दगड फेकून मारतात, दगड लागतात, चिखल फेकतात. माऊली धाय मोकलून रडतात, काका काका सांगा या पोरांना काका मला मारू नका म्हणावं काका. परत येणार नाही काका, काका परत येणार नाही हो. परत इंद्रायणीच्या डोहामध्ये स्नानासाठी येणार नाही काका. आळंदीचं सुद्धा तोंड बघणार नाही हो काका. फक्त मारू नका काका, फक्त मारू मारू मारू. माऊलीचं चरित्र डोळ्यासमोर आलं ना, दगडाला सुद्धा पाझर फुटतो. किती त्रास सहन केलाय माझ्या माऊलीने. काका सांगा ना या पोरांना, काका काका सांगा ना या पोरांना मला मारू नका म्हणावं काका. परत नाही येणार का आळंदीमध्ये? अरे पोरांनी मागचा पुढचा विचार न करावा. अरे त्या कर्मठाची आज्ञा आहे ना, माऊलीला लाथांनी बुक्यांनी मारावं, माझे ज्ञानोबराया खाली पडावे हो इंद्रायणीच्या डोहामध्ये घाटावरती. ज्ञानोबरायांचं शरीर मातीने भरलेलं. माऊली धाय मोकळून रडतात, मारू नका रे मित्रांनो, मारू नका. माऊलीला मारून आळंदीत हाकालून द्यावं. माऊली रडत रडत जावी. सोपान काका मुक्ताबाई दूरवरनं पाहतात, शरीर भरलेलं आहे, डोळ्यामध्ये अश्रू आहेत. काकांनी ओळखावं, माझ्या ज्ञानासोबत कोणीतरी भांडण केलं, माझ्या ज्ञानाला मारलं. निवृत्ती दादा जवळ येतात. निवृत्ती दादा म्हणतात, ज्ञाना ही तुझी अवस्था. माऊलीने म्हणावं, दादा अरे आपल्याला स्वाभिमानाने जगता यावं म्हणून आपल्या माय बापांनी देहांत प्रायश्चित्त घेतलं काका, घेतलं दादा. आपले माय बाप देहांत प्रायश्चित्त घेतात. अरे तरी सुद्धा हे आळंदीकर आपल्याला का आनंदाने जगू देत नाहीत दादा? का जगू देत नाहीत? कोणत्या जन्माचा आपण पाप भोगतोय दादा? बोला ना दादा, कोणत्या जन्माचं पाप भोगतोय? त्या माऊलीने एक शब्द अपशब्द माऊली बोलत नाहीत. शेवट माऊली हेच म्हणतात, जे खळांची व्यंगटी सांडू. अरे खळ मरो नाही तर त्यामधला खळपणा मरो. या पलीकडे ज्ञानोबरायांची कृपा आणि ज्ञानोबरायांची करुणा काय सांगावी महाराज. म्हणून नाथ बाबा बोलतात, अरे माझ्या ज्ञानोबराया एवढा कृपाळू या जगाच्या पाठीवर कोण नाही, आणि माझ्या ज्ञानोबरायाने एवढा दयाळू या जगाच्या पाठीवर कोण नाही. कृपाळू
कृपाळू उदार हरी माझा माऊली ज्ञानोबरे म्हणतात माझ्या ज्ञानोबऱ्यांसारखी नाथ बाबा बोलतात माझ्या माऊलीसारखा कृपाळू दयाळू उदार दुसरा कोण असेल हो? म्हणून संतासारखे दयाळू संतासारखे उदार दुसरे कोणी नाहीत मायबाप म्हणून संतांना माय आणि बाप म्हणतात तुम्ही संत माय बाप कायमी पतित नाथ बाबा म्हणतात अशा ज्ञानोबरेला मी नमस्कार करतोय नाथ बाबा माऊलींना प्रणाम करतात तया नमस्कार वारंवार तया नमस्कार
नाथ बाबा बोलतात माझ्या ज्ञानोबरायांसारखे कृपाळू आणि उदार कोण असेल? कृपाळू उदार माझा नाथ बाबा म्हणतात माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार. नाथ बाबा त्या माऊलींना नमस्कार करतात, प्रणाम करतात, ते उदार आहेत. ज्ञानोबरायांचं औदार्य सांगत गेलो ना. माऊलींची किती किती कृपाळू ज्ञानोबराय आहेत, किती कृपाळू आहेत सांगू. शेवटचं उदाहरण सांगतोय. प्रत्येक चरणावरती बोलत गेलो तर 2-2 तास बोलता येईल. किती कृपाळू आहेत आता लास्ट आहे का माझं सांगतोय. मी जेव्हा आळंदीला आलो ना विशाल महाराज, खायला काही नव्हतं. ज्ञानोबराय किती कृपाळू आहेत आता ते सांगतोय, ऐका लक्ष द्या. जेव्हा आळंदीला आलो ना काय खावं याची पंचायत होते. ज्ञानोबराय किती कृपाळू आहे, आज काय काय खावं याची पंचायत आहे. आहा अरे आमच्या मायबापांनी जन्म दिला, आळंदीच्या दिशेने पाठवलंय. माऊली माझे ज्ञानोबराय किती कृपाळू आहेत ना, किती उदार आहेत ना, ते सांगतोय ऐका जरा. अरे आमच्या सारख्या लाखो विद्यार्थ्यांना अनाथ विद्यार्थ्यांना सांभाळणारी अनाथाची माया होती. जेव्हा आळंदीला आलो ना काय खावं याची पंचायत होती. वडगावची माझी मधुकरी होती. किती कृपाळू आहेत ज्ञानोबराय ऐका. वडगाव शेजारी कोळवाडी काहीतरी गाव आहे, 70 घरांची. कोयाळे करेक्ट, कोयाळे गाव आहे. 70 घरं बघायला मला 2 दिवस लागले. 2 दिवस हे माझा अनुभव सांगतोय. युवराज महाराज माऊली आपल्याला कधीच उपवास मरू देत नाही हे नक्की आहे. काही गरज नाही कोणाच्या समोर हात पसरण्याची. अरे जर मागायचंच असेल ना समाधीवरती या, माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवा. तुमचा विश्वास आहे ना, विश्वास आहे ना. अरे माऊलीच्या समाधीवरती डोकं ठेवा आणि माऊलीला म्हणा माऊली तुझ्याशिवाय मला जगामध्ये कोण आहे माऊली. माझा अनुभव सांगतोय. कोयाळेची पाळी होती. 70 घर बघायला 2 दिवस गेले. शिवतेजानंद महाराज 25 वर्ष झाले मी क्षेत्रात काम करतोय. त्यावेळेचा काळ आठवा, 98-99चा काळ. एवढी मोठी आळंदी नव्हती हो, एवढी व्यवस्था नव्हती. 2 दिवस घर बघायला गेली. 3ऱ्या दिवशी माझ्यावरती नंबर आला. 2.5 रुपयाची सायकल घेतली. कोयाळीला सायकल चालवत गेलो. 70 घरं मागायचे. झोळी आहे ना, माझ्या काखेतनं झोळी खाली टेकत होती. रणजित दादा खाली झोळी टेकत होती, तिला गाठ बांधली. असं असं मी वर हे करायचो. हातामधली कॅन्ड एवढी मोठी, 70 घरची भाजी घ्यायची नो, ती कॅन्ड अशी वर करावा लागायची. 70 घरच्या भाकरी 70 आणि कॅन्ड भरून 70 घरची भाजी एकत्रित, एका घरची नाही 70 घरची भाजी एकत्रित केली. माऊलींची दया सांगतो, करुणा सांगतो, कृपाळू किती ज्ञानोबराय का. कॅन घेतली, गाडीला सायकलला बांधले. वडगावपर्यंत आलो मेन हायवेला. तिथनं निघालो. 2 पहाड आहेत, डोंगर. पहिल्या डोंगरावरती चढलो. माऊली मी व्यासपीठावर आहे, आळंदीमध्ये आहे, ज्ञानोबरायांच्या दरबारामध्ये. 12चा सुमार होता, 12 वाजले होते शायद. मला एवढी भूक लागली, एवढी भूक लागली. भुकेमुळे माझा जीव कासावीस होतो, पण संस्कार होते. मधुकरी ज्ञानोबरायांना प्रसाद दिल्याशिवाय खायची नाही, या संस्कारामध्ये जगत होतो. या आचरणाचं पालन करत होतो. पहिल्या पहाडावरती ते डोंगर चढत असताना सायकलच रिटर्न. युवराज महाराज सायकलला पायडल मारत असताना भूक पोटामध्ये कासावी झाली होती. एखादी गाडी गेली ना, मनाला वाटायचं माऊली उगी सायकल आणली मी. गाडीनं जर गेलो असतो, आलो असतो तर गाडीनं आता भुरकून जाता आलं असतं, मला खाता आलं असतं, लवकर जेवायला भेटलं असतं. पुढे जात होतो. पहिला पहाड सुद्धा मी पूर्ण नाही चढू शकलो. सायकल ढकलत नेत होतो, त्याच्यावरती कुठे चालवता येणार ना. सायकल ढकलत नेत होतो. भूक आवरत नव्हती. अरे लहान लेकरू आहे, 13-14 वर्षाचं लेकरू काय भूक सहन करणार. महाराज उभा राहिलो, रोडच्या बाजूला मुख केलं आणि मधुकरीच्या झोळीमध्ये हात घातला.
एखाद्या कुत्र्याला भाकरी टाकल्यानंतर तो कसा लचके तोडून भाकरी खातो, हात घातला 2 पोळ्या हाताला लागल्या तशाच वळल्या. आणि दादा आळंदीमध्ये आहे, एक वाक्यही खोटं बोलणार नाही. विशाल महाराज कुत्र जसं तोडून खाताना तशा मी त्या पोळ्या तोडून खात होतो. ना चटणी ना मीठ ना तुमची भाजी, मी तोडून खात होतो. फक्त खात असताना एकच म्हणत होतो, माऊली माऊली मला माफ कर माऊली, माऊली माझा नाविलाज आहे माऊली, जर आता नाही खात माऊली तर मरतो माऊली, मी आळंदीपर्यंत नाही जाऊ शकत माऊली, या लेकराला क्षमा करा. आज मी मधुकरी उष्टी करतोय. परिणाम काय? एखादी गाडी आली, लाज वाटत होती, तोंड बाजूला करत होतो. खात तर होतो महाराज, तोंड बाजूला करत होतो. 2 पोळ्या खाल्ल्या, कसलं पाणी कसलं काय, कसा बसा आळंदीपर्यंत आलो. पण पोळ्या खात असताना ज्ञानोबारायांची शपथ घेऊन सांगतोय, माऊलीला मी त्यावेळेस म्हणलं, माऊली माऊली माझ्यावरती कृपा करा माऊली, माऊली माऊली माझ्याकडनं मधुकरी मागणं होत नाही माऊली, माऊली या लेकराला सांभाळा माऊली, आता मधुकरी मागणं शक्य नाही माऊली, मला या मधुकरीपासून मुक्त करा. आळंदीमध्ये आहेत, ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये आहे, त्यांची शपथ घेऊन सांगतोय मायबाप, त्या दिवसापासून जेवढे दिवस आळंदीमध्ये राहिलो ना, माऊलीनं कधी या लेकराला मधुकरी मागण्याची वेळ येऊ दिली नाही. एवढी कृपाळू माझी माऊली आहे, माझे ज्ञानोबाराय आहेत. अरे काय गरज आहे तुम्हाला कोणासमोर हात पसरवण्याची, काय गरज आहे? त्याच्या करुणेचं वर्णन नाही करता येणार हो. माझ्या ज्ञानोबारायांचा प्रसंग समोर आला ना, ते भरून आला ना, मग बोलायला जड जात, बोलणं कठीण होतं. तिच्यासारखी करुणावान कोण असेल? जिने जन्म दिला तिच्यानंतर कोण असेल तर ती माऊली आहे, ज्ञानोबा आहे. आमच्या मायबापाने जन्म दिला, ज्ञानोबारायांना स्वाधीन केलं, सांगितलं, माऊली आमचं लेकरू तुमच्या स्वाधीन करतो, आजपासून तुम्ही त्याची माता आणि तुम्ही त्याचे पिता, तुम्ही त्यांचा सांभाळ करा माऊली. तो काळ मधुकरीच्या गाठोड्यातनं 2 पोळ्या तोडून खाल्ल्या, काय खावं याची पंचायत होती. सुतक पडलं तर शिळ्या भाकरी खाल्ल्या, पण ज्ञानोबारायांनी कधी उपवाशी राहिलो हा आभास सुद्धा होऊ दिला नाही. 13-14 वर्षाचा होतो तो काळ आणि आजचा काळ. आळंदीला आलो तेव्हा एकच नवीन ड्रेस होता, एक नवीन होता, एक जुना होता. आता 6-6 महिने ड्रेस कोणता घालावा, शर्ट कोणतं घालावं त्याचा नंबर लागत नाही. ही कृपा कोणाची आहे? ती फक्त माझ्या ज्ञानोबारायांची. कृपाळू दार माझा मीच नाही, हजारो आमचे संस्थेचे मित्र, गुरुबंधू आजही मधुकरी मागून खातात. आजही आपल्याला ज्ञानोबारायांचा साक्षात्कार होत असेल. पण लक्षात ठेवा, जेवढं आम्हाला ज्ञानोबारायांनी दिलं, शेवटचं वाक्य ज्ञानोबारायांनी दिलं गड्या, सांभाळता आलं पाहिजे. ज्याने आपल्याला मोठं केलं त्याला कधी विसरता कामा नये. पण बरेचसे असे कृतज्ञ असतात ना, ज्याने आपल्याला मोठं केलं, ज्या ताटात खाल्लं त्याच ताटामध्ये विष्टा करायला सुद्धा मागे पुढे पाहत नाही. मायबाप एक वाक्य बोलेल, लास्ट ज्ञानोबारायांचे बनून राहा, तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. आणि ज्या दिवशी तुम्ही स्वतः देव बनाल, ज्ञानोबाराय समजायला लागाल, अरे जोपर्यंत ज्ञानोबारायांची कास पकडून आहात तोपर्यंत या भवसागरामध्ये ज्याप्रमाणे एखाद्या बछड्याचं रक्षण एखादी गायी करते मायबाप, या भवसागरामध्ये माझी ज्ञानोबाराय तुमची बछड्यासारखं रक्षण करेल. पण ज्या दिवशी आम्ही ज्ञानोबारायांची कास सोडेल ना, त्या दिवशी आम्ही या भवसागरामध्ये कसे वाहून जाऊ ते आमचं आम्हालाही कळणार नाही. कारण ती करुणामाने, दयावाने, म्हणून तिला माय म्हणतात. म्हणून ती माय आहे, त्या मायची कास पकडून राहा. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, तया नमस्कार वारंवार.
न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई माऊली ज्ञानोबा आहे जात पाहत नाही पात पाहत नाही 15 वर्षामध्ये मी कुणालाच 15 वर्षामध्ये आमचा जो ग्रुप आहे ना लबडे महाराज युवराज महाराज राम महाराज सरकटे गोपाल महाराज अनिरुद्ध महाराज कारकर अनिरुद्ध नालेगावकर ते तर नंतर आला हे जेवढी होती ना 20-25 कोणतं कोण्या जातीचं आहे कुणालाच माहिती नाही हा हे खरं आहे कोणतं कोण्या जातीचं आहे कुणालाच माहित नाही वैष्णव सदनला एक भाकरी मिळायची तोडकर मला वाटतं मुरली त्यावेळेस नवीन हॉटेल होतं तिथे सांबार मिळायचा महाराजी तुमच्या लक्षात असेल तिथे सांबार मिळायचा 10 महाराज लवडे महाराज कार्यक्रमावरून आले की 10 रुपयाचा सांबार घ्यायचा ते सांबार एका ताटामध्ये टाकायचा 15 लोक ताटाच्या बाजूला बसायचे आणि 15 लोक कसे खायचे हो एका ताटामध्ये म्हणजे 2-4 भाकरीचा भुगा करायचे मग ते गदळ वाटायचं घाण वाटायचं मग हे लबडे महाराज आपले नामदेव महाराज लबडे ते त्यांच्या लक्षात यायचं कारण अवस्था ती होती मग त्यांनी असा काला करायचा हे ज्ञानबा तुकाराम हा हे सत्य आहे विचारा कधी त्यांनी असा सर्व रगडा करायचा अरे नाही खावा तर उपाशी मरतो है ना खावंच लागायचं नाविलाज होता अरे एका ताटामध्ये 15 लोक 20 लोकांनी एकामेकाचं उष्ट खाल्लं गोपाळ काला करून खाल्ला कोण जातीचा होता हे त्यावेळेस विचारलं नाही जातीपाती आज आम्ही लोकांनी जास्त याला प्रोत्साहन दिलंय याचा विरोध स्पष्ट माझ्या ज्ञानोबा यांनी केला